जायचे? ओ जायचे कशाक? मी शिवणारच होते. अगो बसान बसान डोक्यात नाही ना ते विचार येतात ना, तेवढेच हातपाय चाललेले बरे. आता कमी दिसूक लागला तुमका. सुई लागत हाताक. काही एक लागाची नाही. अजून माझी नजर बरी असा. तू कशीवचा असा मा? कपडो घे. नवीन ब्लाऊज पीस खळ हा त्याची अजून लागत अंगाक. या कसा जुना कापड हा ना, मऊ हा उभा त्यात. एवढा कळता मा तुका? मगे तरी पण त्या नवीन कपड्यात आपल्या गोधडीत शिवायचा प्रयत्न कशा करतस गो? काय म्हणताय तर कळला असातच. कशासाठी आणि कोणासाठी म्हणतय कळला मा? नवीन कपडो असा मा, यो म्हणजे तुझी भाची. त्याच्यामुळे घरातल्या माणसांची मायेची ऊब बिघडूक देऊ नको. त्याचा आपल्या घराशी जोडूचो प्रयत्न करू नको. कळला? निशी ओवी, मी तुला न विचारता तुझ्या बॉक्सना हात लावला, तुझी जीन्स शिवली. मला खूप वाईट वाटतंय अगं याचं. नाही जात आहे माझ्या डोक्यातनं हा विचार. इनफॅक्ट ना माझ्या लक्षात आलं मी चिडेनाची तुला किती काळजी वाटते. मला खरंच राग नाही आला. चल बस. पण एक सांगू, मी माझ्या मतांवर ठाम असते, पण मला कोणाला दुखवायचं नसतं ग. आणि माझ्या वस्तूंना हात लावण्याबद्दल म्हणशील तर तू तुझी अख्खी रूम दिलीस मला इतक्या सहज. मग माझ्या वस्तूंना तू हात लावू नकोस असं कसं म्हणेन मी? पण लाली आत्याने तुझ्या वस्तूंना हात लावलेलं आवडलं नाही ना तुला? त्या अनोळखी आहेत. आणि मी म्हणजे मी ही अनोळखीच आहे ना. आणि लाली आत्या एवढीच आपली ओळख आहे अगं. हो, आपणही एकमेकांना ओळखत नव्हतो. खूप कमी दिवस झाले होते आपल्याला भेटून, पण तरी सुद्धा माझा जीव वाचवण्यासाठी तू स्वतः पाण्यात उडी मारलीस ना. तुझी ही रूम दिलीस. आजवर हे सगळं फक्त माझ्या मॉम डॅडने केलंय माझ्यासाठी, पण आता ते तू केलंस. बरं ते सोड, विचार करू नको. आणि या बॉक्स मध्ये काय काय ते बिंदास्त बघ. चल बघ आपण. काय ग, हे कोण भाऊजी आहेत का? अगं फ्रेंड ने तू माझा. एक मिनिट, तुला आवडला का? ओवी गप्प बस, काहीतरीच असतं तुझं. पण म्हणजे मित्राबरोबर असा फोटो? हो, चांगला मित्र आहे माझा. एकत्र फोटो असला म्हणजे त्यांच्यात काही असलंच पाहिजे असं नाही ना. वा, ओवी काय सुंदर काढतलेत ग. मावशीच आहेत ना? तुला कसं कळलं? तुझ्या डोळ्यात दिसलं. यु नो, ती लंडन मध्ये असली ना तरी तिचं मन ह्या गावातच होतं. तिच्या डोळ्यात नेहमी मला हे गाव दिसायचं.
तिची खूप इच्छा होती मी या गावात यावं. बट सी, डेस्टिनी. आज मी या गावात आहे, पण ते पाहायला मॉम नाही. ओवी, आई काय म्हणते माहितीये? आई म्हणते की आपली माणसं ना आपल्यापासून कधी लांब जातच नाही, ती कायम आपल्या सोबत असतात. आता तूच म्हणालीस की नाही, मावशीचं मन इथे होतं. बघ, ती तुझ्या कायम सोबत आहे आणि ती तुला बघतीये, तू एकटी नाहीयेस. हे काय? ब्लूटूथ स्पीकर. म्हणजे तुला गाणी आवडतात? हो, आणि डान्स करायलाय. किती छान. पण काका आणि मावशीची परवानगी आहे याला? हो, हा स्पीकर मला माझ्या मॉमने गिफ्ट केलाय. ते कधीच माझ्या पॅशनचा आड नाही आले. मला जे आवडत होतं ते करू दिलं. ए निशी, तुझं पॅशन काय आहे? मला स्वयंपाक करायला आवडतो. त्यानंतर शिवणकाम आवडतं मला, घरातली कामं करणं. आणि तुला माहिती आहे का, प्रत्येक मुलीला ही सगळी कामं यायला हवीत. ओवी, मला सांग, तुला डान्सची आवड कशी? म्हणजे मावशीमुळे का? नाही. मग तुझ्या आईमुळे. काय? माझ्या आईमुळे? हो. छे, शक्य नाही. अजिबात शक्य नाही. अगं, तुझी आई डान्स करते ना. तुला कोणी सांगितलं? मॉमने. ती मला नेहमी म्हणायची, तुझ्यात हे स्किल माझ्या ताईमुळे आलंय. स्ट्रेंज ना, तिच्यातलं स्किल माझ्यात. ओवी, मला एक आत्ताही खोटं वाटतंय. अगं हे बघ, गेली 19 वर्ष मी आईला ओळखतीये. तिला जर डान्सची आवड असती तर तिने सांगितलं असतं, ती सगळ्यांसमोर बोलली असती. पण ती काही बोलली आहे का? नाही. आता तू आल्यापासून बघतीयस ना. ओवी, काही म्हणतेस तू? आई डान्सची आवड अजिबात शक्य नाही. म्हणजे माझी मॉम खोटं बोलत होती असं म्हणायचं? नाही 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 ओवी, मला तसं म्हणायचं नाहीये, पण नाही शक्य ओवी. ठीक आहे, तुझा विश्वास बसत नाहीये ना. तुला खोटं वाटत असेल तर आपण आत्ता जाऊन तिला विचारूया. ओवी ओवी, काय गरज आहे? आता मी म्हणते की नाही, मला माहिती आहे. अगं, तुला विश्वास नाहीये, चल ना मग विचारूयात आपण. चल चल, तू बघू. चल चल. काय गो ओवी, निशी, काय वया काय तुमका? काय गो, काय देऊ? निशी, ते ता थेई थेई तर आ थेई थेई तर नंतर काय होतं? तुम्हाला कसं माहित असेल? सांगितलं. हा हा हा. धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तिन तिन ता. सगळं किती लईत करतेस ना तू. ही पताका मुद्रा आहे ना? काय? पताका मुद्रा. कसली मुद्रा? काय बोलताय? मला काम आहेत बरीच. धा दिन दिन धा, धा दिन दिन धा, धा तिन तिन ता, ता दिन दिन धा, धा दिन दिन. ओवी, निशी, काय चाललंय तुमचं? तुम्ही जा बघू इथून. मी तुला सांगितलं, आई आणि डान्सचा काही संबंध नाही. निशी, काय चालला? आई, ओवी असं सांगत होती की
तू डान्स करायचीस. नाही काहीतरीच काय, तुम्ही पण ना. नाही मॉमने सांगितलंय मला तुला डान्स आवडतो. तू कथ्थक शिकली आहेस ना? मॉमने म्हणून मला डान्स क्लासला पाठवलं. संध्याने सांगितलं तू का? अगं तुला नृत्याची आवड लागावी म्हणून सांगितलं असेल, बाकी काही नाही. मग घे मॉमची शपथ की तुला कथ्थकची आवड नाहीये. काय? हो, तू मानतेस ना शपथ, मग घे माझ्या मॉमची शपथ. होवी, अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी शपथा नसतात घ्यायच्या. काहीतरीच तुमचा आपला काही बडबडताय तुम्ही. मला जाऊ दे, मला काम. तुला डान्सची आवड होती का? नाही ग बाळा, बराच वेळ झालाय, तुम्ही जाऊन झोपा. मी जरा काम आवरले. ओवी, काय आता झालं ना? मॉम खोटं का सांगेल? ओवी आता बोलली नाही की तिला नाही आवडत डान्स. मग आणि ना माझ्या आईवर पूर्ण विश्वास आहे. ती नाही अशी कुठली गोष्ट लपवून ठेवणार. तू ना अशीच साधी होऊन ये. लिसन, माणसं कशी असतात ना ते त्यांच्या डोळ्यात आधीच दिसतं. माझ्या मॉमच्या सांगण्यावर मला विश्वास आहेच, पण त्या 2 सेकंदात तुझ्या आईच्या डोळ्यात जे दिसलं ना त्यावरही विश्वास आहे. म्हणजे कदाचित या घरातले रूल्स, इथली माणसं म्हणून ती डान्स करत नाही. अँड मे बी एक्सेप्टही करणार नाही. तू एक कर, या घरातल्या प्रत्येकाला बाहेर पाठवण्यासाठी माझी हेल्प कर. मग कळेल उमा रघुनाथ खोत यांची आवड काय. कळेल की तिला खरंच डान्स येत नाही की तिने मन मारून डान्स करायचं थांबवलं. लावतेस पैस? ठीक आहे, लागली पैस. आता बघ उद्या काय होतं ते. धा दिन दिन धा, धा दिन दिन धा, धा दिन दिन धा, धा दिन दिन धा. ही पताका मुद्रा आहे ना? पताका मुद्रा. ओवी असं सांगत होती की तू डान्स करायचीस. मॉमने सांगितलंय मला तुला डान्स आवडतो. तू कथ्थक शिकली आहेस ना? मग घे मॉमची शपथ की तुला कथ्थकची आवड नाहीये. हो, तू मानतेस ना शपथ, मग घे माझ्या मॉमची शपथ. संध्या, भूतकाळासोबत कित्येक गोष्टी मागे सोडल्या. बाईचा संसार सुरू झालो की तिच्यासाठी त्याहून महत्वाचं काय असतं ना? तू ओवीक सांगितलंस तरी निशिक क्या माहित नाही हा. त्याची बॅडमिंटनची आवड इथे का जपता येत नाही. मग आवशीन कशी आपली आवड जपायची?
तुझा आपला काहीतरीच संध्या. आता नाही नाचूचा असा. तू असंच करतस. दुसऱ्यांचा आनंद बघतस पण तुका कशात आनंद वाटता ता नाही करत. बरा तुझ्यासाठी नाही माझ्यासाठी तरी नाचशील. नाही ठीक आहे. आज अचानक ओवीमुळे तुमची आठवण झाली. दडवून ठेवलंय तरी आठवणी काय पुसल्या जात नाहीत. तुमचा आवाज अजूनही घुमतो कानात. एवढाच की पाय आता तुमच्याशिवाय सगळीकडे वावरत असतात या घरात. नाही, वाईट वाटत नाही, कारण आपल्या माणसांसाठी आपण करताव या समाधान असता. पण तुम्ही मात्र एकटे पडलास. निशी किती झोपते. निशी उठ. निशी अगं उठ ना. निशी काय ग? काय ग काय किती वेळ झोपलीयस? उठ. काय झालंय काय? पण काय झालं म्हणजे काय? उठ ना. हे निशी, तुला मी काल माझ्या मित्राचा फोटो दाखवला, त्याचं स्वप्न नाही पडलं ना तुला? काहीतरीच काय. आणि बाबांनी जर ऐकलं ना तर अगं चिल, गंमत करतेय. एवढी काय घाबरतेस तू? पण कधी ना कधी कोणाच्या तरी प्रेमात पडशीलच ना. शक्यच नाही. आमच्याकडे असं चालत नाही. ओ गॉड, म्हणजे या घरात प्रेम करायलाही अलाउड नाहीये? बरं ते सगळं जाऊ दे. मला सांग, तू माझ्या आधी का उठलीयस? आपली पैज लागली होती ना, आणि मी पैज लावली की मी जिंकतेच. बघ, मी ना काल खूप विचार केला. मला असं वाटतं ते आता शक्य नाहीये. का? ओवी, काल आपण आईला विचारलं की नाही, ती काय म्हणाली की तिला डान्स करायला आवडत नाही. मग जर असं असेल तर तू सिद्ध कसं करणार आहेस? मी चॅलेंज ऍक्सेप्ट करण्याच्या आधी जिंकण्याची तयारी केलेली असते. माझ्याकडे एक प्लॅन आहे. प्लॅन कसला?